ॐ सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. तर आपण हा ज्ञानकर्मसन्न्यास योग म्हणजे चतुर्थ अध्याय आपण बघतो आहोत. आणि यामध्ये आपण सुरुवातीला बघितलं त्यांनी ह्या पूर्ण जे उपनिषद जे ज्ञान आहे त्याचं त्यांनी परंपरा सांगितली ती आपल्याला. नंतर मग गीतेचं महात्म्य सांगितलं आणि त्यामध्ये मध्येच एक इम्पॉर्टंट त्यांनी सब्जेक्टला स्पर्श केला होता भगवंतांनी की अवताराचं रहस्य, की अवतार काय आहे हा या चॅप्टरमध्ये एक पहिला इम्पॉर्टंट पॉईंट आला होता. त्यामध्ये आपण बघितलं होतं की जीवाचा जन्म कसा होतो, कुठल्या कारणांमुळे जीव जन्म घेतो आणि अवतार कुठल्या कारणांमध्ये जन्म घेतो. अवताराचं शरीर कसं असतं आणि साधारण माणसाचं शरीर कसं असतं याचा भेद आपण तेव्हा बघितला होता. त्यानंतर दुसरा त्यांनी इम्पॉर्टंट टॉपिक पुन्हा आणला की चातुर्वर्ण माया सृष्टम गुणकर्म विभाग आहे, की तो आपण थोडासा बराच डिटेलमध्ये आपण तो बघितला. त्यात त्यांनी आपल्याला गुणभेद, कर्मभेद आणि जातीभेद हे 3 भेद भगवंतांनी सांगितले. आता हा जातीभेद जो आहे हा नंतर आलेला आहे, पण त्यांनी सांगितलं होतं गुण कर्म विभाग. म्हणजे भगवंतांचा जर तुम्ही शब्द बघितला तर त्यांनी हे चातुर्वर्ण जे आहे हे गुणांच्या मुळे झालेले भेद आणि कर्माच्यामुळे झालेले भेद एवढेच फक्त भेद भगवंतांनी त्यावेळेस परंपरेप्रमाणे आलेले आहे. पण नंतर हळूहळू त्याचं रूपांतर आता जातीभेदामध्ये झालं आहे. आता कोणी गुणाला जास्त मानत नाही किंवा कर्माला पण थोडंफार मानतात, पण गुणाला आता वाव नाही आहे. तुम्ही जर कुठल्याही एखाद्या कुठल्या ज्या जातीत जर आला असाल तर त्या जातीमध्ये तुमच्यामध्ये ते क्वालिटीज असो की नसो, त्याच्याचमुळे बघा ना स्वामी असताना किती आपल्या इथे अत्याचार झाले. म्हणजे आपल्याच धर्मातल्या लोकांकडून आपल्याच धर्माच्या लोकांवर हे केवळ याच्यासाठी की जातीला फार प्राधान्य दिलं गेलं. की समजा कोणी ब्राह्मण आहे तर ब्राह्मणाचं ते ब्राह्मणत्व हे त्याच्या गुणांवर न मोजता ते फक्त जातीवर मोजल्या गेलं. तर ह्या सगळ्या याच्यामुळे आताची ही जाती व्यवस्था जी आहे ही फार कलुषित झालेली आहे. पण भगवंतांनी जे सांगितले आहे ते गुण आणि कर्माच्या भेदावर जाती व्यवस्था होती, ती आपण सविस्तर त्याच्यामध्ये आपण बघितली. तर आता तिसरा टॉपिक भगवंत इथे आणत आहेत की ह्या 2 गोष्टी त्यांनी सांगितल्या आतापर्यंत, की अवतार रहस्य सांगितलं, नंतर चातुर्वर्ण मी निर्माण केले ते सांगितलं, आणि हे झाल्यानंतर आता ते म्हणत आहेत की जर आपण त्या 14व्या श्लोकात बघितलं होतं की नमाम कर्माण लिंपंती नमे कर्मफले स्पृहा इति माम योगी जानाती कर्मभेद सबद्धते. की या चातुर्वर्णांच्या बेसवर जे आपण कर्म करतो, आता ह्या कारण प्रत्येक माणसाला कर्म करावं लागतं. तो कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही गुणांनी असो की कुठलेही कर्म करू देत. तर हे जे आपण कर्म करतो ह्या कर्मापासनं जर सुटायचं असेल तर आपल्याला माहीत आहे कर्म केलं की त्याचं फळ असतं. मग ते फळ भोगासाठी म्हणून पुन्हा आपण काहीतरी करतो, पुन्हा जन्म घेतो, पुन्हा मनात वासना येते, पुन्हा कर्म करतो, पुन्हा फळ मिळतं. ही जी सायकल आहे ही जर तोडायची असेल तर भगवंत म्हणतात की ते स्वतःच उदाहरण देतात की नमे कर्मफले स्पृहा, की मला स्वतःला या कर्मामध्ये पण आसक्ती नाही आहे आणि त्या कर्माच्या फळामध्ये पण आसक्ती नाही आहे. तर मग आता इथे प्रश्न येतो की मग काय फक्त भगवंतांना शक्य आहे का, किंवा काही मोजक्या लोकांना शक्य आहे का? तर तसं नसून हे सगळ्यांनाच, साधारण माणसाला पण या कर्माच्या ह्याच्या चेनमधनं सुटणं, किंवा ह्या कर्म आणि फळ याच्या परंपरेतनं सुटणं हे साधारण माणसाला पण शक्य आहे. त्यासाठी म्हणून ते आता पुढे म्हणतात की एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः कुरु कर्मैव तस्मात्वं पूर्वतरं कृतं. ते म्हणतात की तसेच पूर्वीच्या मुमुक्षूंनीही याप्रमाणे जाणूनच कर्म केलेले आहे, म्हणून तू देखील पूर्वजांनी सदा सर्वदा केलेले असे कर्मच करीत राहा. मग इथे
प्रश्न येतो की हे जे आत्मज्ञान जे आहे, हे जे आत्मज्ञान आपण म्हणतो किंवा या कर्माचं रहस्य जे आपण म्हणतो, हे सिक्रेट जे आहे कर्माच्या मागचं, कर्मबंधनातून सुटण्याचं जे सिक्रेट आहे, हे ते म्हणतात की पूर्वीच्या लोकांनी जसं ते पाळलं त्याचप्रमाणे तू जर पाळत गेला तर तू पण त्या कर्मबंधनातून मुक्त होशील. ते सिक्रेट पुढे सांगतील काय आहे ते सिक्रेट. आधी त्या सिक्रेट सांगण्याच्या आधी थोडीशी ती भूमिका करतायत की कर्मातनं आपल्याला सुटायला पाहिजे, त्या बंधनातनं सुटायला पाहिजे. त्या बंधनातनं सुटायसाठी म्हणून काय करायला पाहिजे की तू पूर्वजांनी जे लोकांनी काही कर्म केले त्याचप्रमाणे तू जर कर्म केलं, कारण पूर्वजांनी काय केलं की कर्म केलं, त्यांनी रिस्पॉन्सिबिलिटी कधी सोडली नाही त्याच्या जीवनातली कधी. म्हणजे आपण बघितलं की राजे, मोठे मोठे किंवा गृहस्थ या लोकांनी पण हे कर्मरहस्य प्राप्त केलेलं आहे. इतके ऋषी आपण बघतो किंवा जनक राजा म्हणा किंवा अजून वेगवेगळे भरपूर आपण मिळू शकतील. तर हे त्या इंटेन्स ॲक्टिव्हिटीमध्ये असून पण ते त्यातनं सुटले आहे. त्यांनी त्यांनी म्हणजे हे अर्जुनाला सांगताय की त्यांनी त्याची रिस्पॉन्सिबिलिटी सोडलेली नाही. त्यांनी राज्य केलं, त्यांनी सगळं क्षत्रिय धर्म त्यांनी पालन केलं, कोणी ब्राह्मण असलं ब्राह्मण धर्माचं त्यांनी पालन केलं, आणि हे सर्व करत असताना त्यांनी हे ज्ञान प्राप्त केलं. म्हणून तू जे आता ते म्हणतो आहे, अर्जुनाला म्हणतायत ते की तू जे ते म्हणतो आहे की मी आता हे सगळं सोडून जातो आणि जंगलात जातो मी आणि तिथे मी माझं स्वतःचं जीवन व्यापन करतो, तर यावर भगवंत म्हणतात हे तुझं चुकीचं होईल. कारण तुझ्या पूर्वजांनी असं केलेलं नाही आहे. कारण का केलं नाही पूर्वजांनी? कारण त्यांना ते सिक्रेट माहीत होतं. ते सिक्रेट जर तू माहीत करून घेतलं तर तू पण पळून जाणार नाही, तू पण कर्म करशील आणि त्या कर्मातनंच तू पण मुक्ती प्राप्त करून घेशील. कारण हे आपल्याला माहीत आहे की कुठलंही कर्म म्हटलं, साधारण छोटं कर्म घ्या की मोठं कर्म घ्या की मग त्यात सगळं आलं, त्या कर्म आलं, मग त्यासोबत टेन्शन आलं, मग प्रेशर आलं, मग टार्गेट आलं, मग या सगळ्या गोष्टी आल्या. मग त्या जेव्हा करावं लागतात त्याच्यामुळे बरोबर हळूहळू मनामध्ये वेगवेगळ्या विचाराची शृंखला सुरू होते. मग याने कसं होणार आहे का, मग त्याने होणार आहे का, याने होणार आहे का. परंतु भगवंताचं इथे म्हणणं असं आहे की तू साधारण कर्म घे की त्याच्यात सगळ्यात मोठ्यातलं मोठं कर्म घे. या प्रत्येक कर्मामध्ये तुला हे टेन्शन आणि ह्या सगळ्या गोष्टी तुला जावंच लागणार आहे. सोडून तू जाऊ शकत. म्हणजे समजा तू सोडून जर गेला, समजा वनात गेला, तर तिथेही मग ते कुठे करणं आलं, मग ते कोण खाऊ घालेल, उद्याची भिक्षा कोण देईल, गाव किती दूर आहे, इथपर्यंत जाऊ शकतो का, मग तिथे भिक्षा देणारे लोक असतील का, की मी माझ्या रूममध्ये काही घेऊन येऊ, की आता मला हे तो तर राजा आहे अर्जुन, माझ्या इथे गरीब नाही तर काय मला ए सी मिळेल का, इलेक्ट्रिसिटी मिळेल का. म्हणजे त्याच्यामध्ये जो काही रजस आहे अर्जुनाच्यामध्ये, तो रजस त्याला तिथे पण चुपूस देणार. म्हणजे या सगळ्या टेन्शनमध्ये प्रेशरमध्ये तिथे पण जाईल. म्हणून इथं भगवंत म्हणतात की तू सगळ्यात बेस्ट काम काय कर की यातनं सुटायचं असेल तुला तर तू ते सिक्रेट समजून घे. कुठलं सिक्रेट? पूर्वतरम कृतम, की ज्या लोकांनी हे पूर्वी हे असं कर्म केलेलं आहे ते तू शिकून घे. आता हे कसं आहे ना, कर्म आपण जे म्हणतो कर्म आहे तुमचं, म्हणजे कसं ना, आपण जे काय त्याला काही उदाहरण आहे स्विमिंग पूलचं, की ज्याला पोहणं येतं त्याला स्विमिंग पूलची काही भीतीच वाटणार नाही. पण ज्याला म्हणजे त्या स्विमिंग येत नाही, ज्याला पोहणं येत नाही, त्याला ते डेंजर आहे, त्याच्यासाठी खूप काळजीचं कारण आहे ते, कारण तिथे त्याचा जीव पण जाऊ शकतो. तसंच हे कर्माचं पूर्ण सिक्रेट आहे की जर मला त्यातनं कसं वाचायचं, हे कसं तरून जायचं ह्या कर्माच्या यातनं, हे जर सिक्रेट कळलं तर मला काहीच त्याच्यापासून घाबरायचं नाही आहे, माझ्यामध्ये एन्झायटी पण नाही राहणार किंवा काहीच राहणार नाही. पण जर पोहणं जर जाणत नसेल मी तर ते मला मला माझा जीव पण घेऊ शकतो. तसंच आपलं कर्माचं जर सिक्रेट माहीत नसेल आपल्याला तर आपल्याला ह्या पूर्ण संसारामध्ये हे आपल्याला कर्म अडकवू शकतं. तर मग कितीही चांगलं असो, स्वामीजी म्हणतात ना की ती सोन्याची चेन असू दे की लोखंडाची चेन असू दे, ती चेन तुम्हाला बांधते म्हणजे बांधतेच. नाही म्हणजे मला सोन्याच्या चेननी मला बांधून ठेवलं आहे असं आपण कधी म्हणत नाही. बांधलंच आहे, स्वातंत्र्य गेलंच आहे माझं त्या बांधण्यामुळे. तर ते सिक्रेट काय आहे हे भगवंत सांगतात की हे तू कसं स्वतःला या कर्मबंधनातनं कसं स्वतःला तू इन्सुलेट करू शकशील आणि तू स्वतःला वाचवू शकतील.
म्हणून ते म्हणतात की पूर्वै पूर्वतरम कृतम, की याच्या पूर्वी तुझ्या लोकांनी जे काही वापरलं होतं कर्म, जे सिक्रेट त्यांनी यूज केलं होतं ते सिक्रेट मी तुला सांगतो. आपण म्हणतो ना की बघा ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये असतं, म्हणजे आता मला आठवतं लहानपणी की ते एक काहीतरी विकायला आणायचे घरी, ते बाहेर विकायला जायचा आणि तो सांगायचा की बेटा भी खाएगा, बेटे का बाप भी खाएगा, बेटे का परदादा भी खाएगा. म्हणजे ही गोष्ट इतकी जुनी आहे की तू तर खाशीलच, तुझ्या बापाने पण खाल्लं असेल, तुझ्या आजोबांनी पण खाल्लेलं आहे. हां, तर अशीच ती परंपरा पूर्वै पूर्वतरम कृतम भगवंत म्हणतात की पूर्वीच्या लोकांनी हे सिक्रेट वापरलेलं आहे आणि हे सिक्रेट वापरून तू यातनं बाहेर पड. म्हणून आता ते म्हणतायत की पुढच्या श्लोकामध्ये किम कर्म किम कर्मेती कवयो तत्र मोहिता तत्ते कर्म प्रवक्ष्यामी यत् ज्ञात्वा मोक्षसे शुभात. ते म्हणतात परंतु कर्म काय आहे व अकर्म काय आहे या विषयात बुद्धिवान पुरुषी मोहित झाले आहेत. म्हणून ते कर्म म्हणजे कर्माचे तत्व तुला मी चांगल्या रीतीने सांगतो. जे समजले असता तू अशुभापासून अर्थात संसार बंधनापासून सुटून जाशील. मग कर्मापासून मुक्ती म्हणजे काय आपल्याला पाहिजे ते आता भगवंत या पुढच्या 2 श्लोकांमध्ये सांगतायत की किम कर्म आणि किम अकर्म, की कर्म काय आहे आणि अकर्म काय. आता मी म्हणतोय की आता मी तुमच्याशी बोलतो आहे, तुम्ही ऐकता आहात. आपण म्हणतो की मी कर्म करतो आहे, मी बोलायचं काम करतो आहे, तुम्ही ऐकायचं काम करता आहे, हे झालं कर्म. आणि अकर्म काय, मी नुसतं बसलो आहे, काहीच करत नाही आहे, किंवा मी झोपलेलो आहे, याला आपण सर्वसाधारण भाषेमध्ये अकर्म म्हणतो. याची व्याख्या पुढे भगवंत करतील, पण ही झाली सर्वसाधारण आपली व्याख्या की जिथे काही ॲक्शन इन्व्हॉल्व आहे त्याला आपण कर्म म्हणतो आणि जिथे ॲक्शन इन्व्हॉल्व नाही तर आपण अकर्म म्हणतो. तर इथे भगवंत म्हणतात की हे जे कर्माचं स्वरूप आहे, हे कर्माच्या स्वरूपाचं ज्ञान तू हे मिळवून घ्यायला पाहिजे. कारण बरेच वेळा आपण हे कसं हे जे कर्म किंवा कर्म करणं म्हणजे काय, किंवा हे जर वी आर टेकन फॉर ग्रँटेड की बाबा काय असंच करत असतं कर्म, याला कर्म म्हणायचं. मी जे काही काम केलं, समजा मी रूम साफ केली, मी काही तुमचं बोलतो आहे, चालतो आहे, फिरतो आहे, यालाच कर्म म्हणायचं. पण जेव्हा मी म्हणतो की मी बोलतो आहे, मग हा मी कोण आहे हा प्रश्न येतो. आणि मी जो आहे हे म्हणतात की हा आत्मा तर कधी कर्म करत नाही, मग कर्म कोण करतं याच्याविषयीची जी जर आपली पक्की धारणा झाली, ती पुढच्या श्लोकमध्ये क्लिअर करतील की ती जर पक्की धारणा झाली आपली तर या कर्मातनं तू बाहेर पडू शकतील. म्हणून ते म्हणतात की कर्म काय आहे हे तुला समजून घ्यायला पाहिजे आणि अकर्म काय आहे, किम कर्म किम अकर्म. आणि काय म्हणतात कवयोपत्र मोहिता, की याच्याबद्दलची कन्सेप्ट कवयो म्हणजे जे पंडित आहेत, जे ज्ञानी आहेत, ते पण या सगळ्या संदर्भात कन्फ्यूज आहेत. त्यांच्यामध्ये पण याबद्दल क्लिअर आयडिया नाही. दे आर ऑल्सो कन्फ्युज्ड, काय कर्म आणि कुठलं अकर्म. तत्ते प्रवक्ष्यामी यज्ञात्वा मोक्षसेषु. तर ते मी तुला सांगतो, त्यामुळे काय होईल, तू ह्या संसाराच्या बंधनातनं बाहेर निघशील. संसाराचं बंधन म्हणजे काय की हे जे आपण सारखं याच्या कर्म आणि त्याचं फळ, कर्म आणि त्याचं फळ या ज्या चेनमध्ये सापडलेलं आहे त्यातनं तू तेवढ्यात बाहेर निघशील. पुढे म्हणतात कर्मणो ह्यपि बोद्धव्यम बोद्धव्यम च विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यम गहना कर्मणो गती. इथे ते म्हणतात की कर्माचे स्वरूप समजून घेतले पाहिजे आणि अकर्माचे स्वरूपही जाणले पाहिजे. तसेच निषिद्ध कर्माचे स्वरूप देखील चांगले कळले पाहिजे, कारण कर्माची गती ही गहन आणि गूढ आहे. इथे पुन्हा थोडंसं ते त्याला रिपीट करतात की कर्म काय आहे, अकर्म काय आहे आणि निषिद्ध कर्म काय आहे, विकर्मण, की कुठलं कर्म, कुठलं अकर्म, कुठलं निषिद्ध कर्म म्हणतात हे तू समजून घ्यायला पाहिजे. यत् ज्ञात्वा मोक्षेषु शुभात्, की ॲक्शन काय आहे, इनॅक्शन काय आहे आणि रॉंग ॲक्शन काय आहे, या 3 गोष्टी समजून घेतल्या पाहिजे.
आणि ज्यांनी हे गोष्टी समजून घेतल्या त्याला ते म्हणतात, म्हणून म्हणतात की गहना कर्मणोगती, की ही कर्माची जी गती आहे ही फार सूक्ष्म आहे. सूक्ष्म आहे म्हणजे कसं, गहन म्हणजे खूप कसं गूढ किंवा मिस्टिक असं समजू नका. गूढ म्हणजे तुम्ही थोडंसं त्याचं लक्ष द्या. म्हणजे शास्त्र आणि गुरु या दोघांनी यावर बरंच सांगितलं गेलं आहे. आपल्या शास्त्रांमध्ये, वेदांतामध्ये, गीतेमध्ये याबद्दल बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. तर त्या शास्त्राच्या आधारे आणि गुरुनी सांगितलं आहे त्याप्रमाणे जर तुम्ही समजून घेतल्या गोष्टी तर हे तुम्ही समजू शकता. म्हणून ते म्हणतात इथे की गहना कर्मणोगती, म्हणजे गहन याचा गती या स्वरूपाने घ्यायला पाहिजे की याची गती जी आहे, स्वरूप जे आहे सूक्ष्म आहे अत्यंत. म्हणजे बरोबर ते सुपरफिशियल जर आपण बघितलं तर असं वाटेल की काय विशेष काय याच्यामध्ये, साधं कर्म करायचं आणि राहायचं. पण ते म्हणतात की त्यात खोलात तुम्ही जायला पाहिजे. शास्त्रामध्ये काय तर सांगितलं ऐकलं बघायला पाहिजे की कुठलं कर्म आहे, कुठलं अकर्म आहे, कुठलं निषिद्ध कर्म आहे. कारण आपण याच्या आधी पूर्वी बघितलं आहे याच्या मागच्या क्लासमध्ये की तिथे त्यांनी आश्रम व्यवस्था सांगितली आणि वर्ण व्यवस्था सांगितली होती. आश्रम व्यवस्था ही कशासाठी आहे की स्वतःच्या इंडिव्हिज्युअल डेव्हलपमेंटसाठी आहे, आणि वर्ण व्यवस्था ही समाजाच्या डेव्हलपमेंटसाठी आहे. या दोघांची पण सांगड घालायला पाहिजे की वर्ण आणि आश्रम ही व्यवस्था जर चांगली चालली तर आपण यातनं बाहेर देऊ शकतो या सगळ्या गोष्टी. तसंच म्हणून म्हणतात की वर्णव्यवस्था कशावर अवलंबून आहे, कुठलं कर्म करायचं, कुठलं निषिद्ध कर्म आहे आणि कुठलं कर्म करू नये या संदर्भातलं ज्ञान ते म्हणतात तू समजून घ्यायला पाहिजे. आता हा पुढचा श्लोक हा जरा जास्त महत्त्वाचा आहे. ते म्हणतात की ते ज्ञान जे ते म्हणत होते की सिक्रेट नॉलेज जे आहे ते सिक्रेट नॉलेज ते आता या श्लोकामध्ये सांगतात. हे 18 ते जवळपास 24 श्लोक म्हणजे काही श्लोक हे पुन्हा महत्त्वाचे श्लोक आहे. म्हणजे आता 18वा श्लोक हा महत्त्वाचा आहे. त्यानंतर या 18 श्लोकाचीच कॉमेंट्री या पुढच्या 2-3 श्लोकांमध्ये ते करतायत. म्हणून या 4थ्या अध्यायामध्ये 3 फार महत्त्वाचे पॉईंट्स त्यांनी घेतलेले आहे. एक अवतारवाद, दुसरा हे आश्रम किंवा काय चातुर्वर्णवाद किंवा चातुर्वर्णाबद्दलची माहिती, आणि तिसरं त्यांनी हे कर्माचं इथे सिक्रेट त्यांनी इथे सांगितलं आहे. ते म्हणतात कर्मणे कर्म यः पश्येत् अकर्मणीच कर्म यः सबुद्धिमान मनुष्येषु सयुक्त कृष्ण कर्मकृत. आता इथे कसं आहे ना, इथे जरा थोडंसं हा श्लोक हा जो हे आहे ट्विस्टेड आहे थोडासा. म्हणजे या श्लोकामध्ये विरोधाभास आहे. आपल्या काही काही गीतेमध्ये, या गीता पूर्ण 18 अध्यायामध्ये काही काही कूटश्लोक आहे. कूटश्लोक त्याला म्हणतात, किंवा ग्रंथी म्हणजे ग्रंथातल्या ग्रंथी म्हणजे गाठी. तर काही काही श्लोक आहे, आपण याच्यापूर्वी पण एक बघितला होता की या निशा सर्वभूतानां यस्यां जागृते संयमी. तो पण एक कूटश्लोक आहे की त्या महाभारतामध्ये जी स्टोरी आहे की गणेश ते लिहितो आहे आणि व्यासाचार्य सांगतायत त्याला, आणि त्यांची ती कंडिशन ठरली होती की तू समजून हे सगळं करायला पाहिजे. म्हणजे तू नुसतं लिहायचं नाही, मी जे सांगतो आहे ते समजून तू लिहायला पाहिजे. आणि कुठे कुठे ते जेव्हा बघताना बघतात की मी श्लोक सांगतो आहे, व्यास विचार करतायत की श्लोक सांगतो आणि गणेश लिहित आहेत, त्यांना जेव्हा थोडासा वेळ पाहिजे आहे तेव्हा तसा एक कूटश्लोक टाकतात. मग गणेशावर डोकं खाजवत तो विचार करतं काय आहे, तेवढ्या वेळात ते पुढचं प्रिपरेशन करतात. अशी एक स्टोरी आहे. तर इथे जाता ते इथे आपल्याला ज्ञान देत आहेत की हे, कारण उपनिषद काय सांगितलं आहे. आता इथे थोडंसं पुन्हा वेदांताचा पार्ट पुन्हा इथे येतो की इथे ते विरोधाभास काय म्हणतात की कर्मामध्ये तू अकर्म बघ, कर्मणी अकर्म यपश्च. म्हणजे तू कर्मामध्ये अकर्म बघ आणि अकर्मामध्ये कर्म बघ. म्हणजे तर फॉर एक्झाम्पल मी हा मोबाईल आहे, या मोबाईलला मी मोबाईलच जेव्हा म्हणतो तेव्हा मला माझं राईट नॉलेज आहे, मला ज्ञान व्यवस्थित आहे की मोबाईल आहे, तर मोबाईलला मी मोबाईल बोलतो आहे. तुम्ही म्हणाल की बरोबर आहे. पण मोबाईलला जर मी म्हटलं की पुस्तक आहे
तर तुम्ही काय म्हणाल की काय तू अज्ञानी आहेस, तुला कळत नाही. आता हा जो विरोधाभास आहे तसाच विरोधाभास इथे आलेला आहे की भगवंत म्हणतात की तू कर्मामध्ये अकर्म बघ, आणि हे ज्ञान म्हणतात ते. म्हणजे मी जर मोबाईलमध्ये जर पुस्तक म्हटलं तर तुम्ही मला अज्ञानी म्हणाल, पण इथे भगवंत म्हणतायत की तू कर्मामध्ये अकर्म बघ. म्हणजे आता इथे तर प्रश्न येतोच की हे तर उलटं बघणंच झालं. पण अशा उलट्या बघण्याला भगवंत म्हणतात की हे खरं ज्ञान आहे. तर ते पुढे एक्सप्लेन करतील की कर्मामध्ये तू अकर्म बघ आणि अकर्मणीच कर्म ये, की तू अकर्मामध्ये कर्म बघ. आता हे जे हा जो विरोधाभास आहे, तर जिथे जिथे काही काही ठिकाणी जे विरोधाभास आले आहेत ना, तिथे शंकराचार्यांनी खूप छान भाष्य दिलेलं आहे. तर जर शंकर भाष्य जर ओरिजिनल तुम्ही जर बघितलं तर तिथे बरेच वेळा कसं आहे ना की खूप कमी याच्यात शंकराचार्यांनी समजावून दिले आहे तिथे, कारण त्या जास्त विशेष समजावण्यासाठी जास्त नाही आहे, काही काही इम्पॉर्टंट पॉईंट त्यांनी टच केले आहे. पण हे जे कूट श्लोक आहेत इथे जर शंकराचार्य जर त्यांनी जर भाष्य केलं नसतं तर कदाचित त्याच्यावर इतका स्वच्छ प्रकाश पडला नसता. तर या श्लोकासाठी म्हणजे हा जो श्लोक आहे हे समजण्यासाठी बेसिक थोडंसं वेदांताचा तिथे त्यांनी पॉईंट आणतात की प्रत्येक माणसाची पर्सनॅलिटी जी आहे हे आपण पूर्वी बघितलं आहे, ते थोडंसं रिपिटेशन वाटेल तुम्हाला, पण थोडंसं ते आवश्यक आहे कारण हा विषयाचा इथे संदर्भ आहे. तर भगवंत म्हणतात की प्रत्येक माणसाची दोन प्रकारे पर्सनॅलिटी असते. एक म्हणजे ही आउटर बॉडी माइंड जी काही पर्सनॅलिटी आहे आपली, की ज्याला आपण अहंकार म्हणतो किंवा काय आपण त्याला म्हणून जीवात्मा म्हणू शकतो. की हा बॉडी माइंड कॉम्प्लेक्स असलेला एक आयडेंटिटी, त्याला आपण अनात्मा म्हणतो. आणि या अनात्मामध्ये किंवा या बॉडी माइंडमध्ये एक चैतन्य आहे ज्याला आपण आत्मा म्हणतो. या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. आपण जेव्हा मी म्हणतो स्वतःला, मी जेव्हा म्हणतो मग मी म्हणजे काय आहे की मी हे बॉडी माइंड असलेलं शरीर आहे, हे माझं स्थूल शरीर आहे जे दिसतं ते मला. माझं मग मन आहे, त्याला मी सूक्ष्म म्हणतो, ते सूक्ष्म शरीर आहे. आणि त्यामागे पुन्हा एक परमात्मा आहे किंवा आत्मा आहे किंवा जे चैतन्य आहे. म्हणजे पहिल्यांदा स्थूल शरीर, मग सूक्ष्म शरीर आणि त्यामागे चैतन्य, असं हे पूर्ण. फॉर एक्झाम्पल की समजा आपण तुमच्यासमोर घरात जर बल्ब असेल तर जो बल्ब जो आहे ते झालं स्थूल शरीर बल्बचं. त्याच्यात फिलॅमेंट असतात बघा, ते फिलॅमेंट झालं सूक्ष्म शरीर. पण त्यामध्ये जी इलेक्ट्रिसिटी जी येते ती तुम्हाला दिसत नाही बघा. इलेक्ट्रिसिटी आहे पण तुम्हाला दिसत नाही. पण इलेक्ट्रिसिटी असल्याशिवाय तो बल्ब पण जळत नाही. म्हणजे नुसतं स्थूल सूक्ष्म शरीर असून चालणार नाही आहे, त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी पाहिजे, बल्ब पण पाहिजे आणि फिलॅमेंट पण पाहिजे. पण नुसतंच बल्ब आणि फिलॅमेंट असून चालणार नाही, इलेक्ट्रिसिटी नसेल तर काहीच फायदा नाही तुमच्या इथे. तसंच आपल्या ह्या शरीरामध्ये पण जेव्हा आपलं हे बॉडी माइंड कॉम्प्लेक्स आहे, त्या बॉडी माइंड कॉम्प्लेक्सच्या मागे एक चैतन्य सत्ता आहे. ती चैतन्य सत्ता जर नसेल तर आपलं शरीर कुठल्याच प्रकारे काम करू शकत नाही. आणि ही जी चैतन्य सत्ता आहे एक स्वतंत्र एक त्याचं अस्तित्व आहे, म्हणजे इंडिपेंडंट एक्झिस्टन्स. म्हणजे समजा काय म्हणतात त्याला, बल्ब जर फ्यूज झाला तर आपण फक्त बल्ब बदलतो, पुन्हा लाईट चालू होतो. आता इलेक्ट्रिसिटी इज डिफरंट दॅन बल्ब. बल्ब म्हणजे इलेक्ट्रिसिटी नाही. तर असे बल्ब कितीही आणले कितीही लावले तर बल्ब जातील, पण इलेक्ट्रिसिटी राहणार. तसंच हे चैतन्य जे आहे हे चैतन्य सदैव राहणार आहे. आज हे शरीर घेतलं आहे, उद्या दुसरं कुठलं शरीर घेईल, परवा तिसरं काही कुठलं शरीर घेईल. शरीर आपले वेगळे होत जात आहेत पण चैतन्य एक राहत आहे. हा आपल्या वेदांताचा म्हणजे काय म्हणतात त्याला, अद्वैत वेदांताचा हा एक मुख्य पाया आहे. आता बाकी फिलॉसॉफर्स त्याच्यावर वेगवेगळ्या चर्चा केलेल्या आहेत की नाही आत्मा अनेक आहे किंवा जितके शरीर आहे तितके आत्मा आहे वगैरे वगैरे. पण त्यात आपल्याला जायचं नाही, कारण वेगवेगळे फिलॉसॉफर्सचे व्ह्यूज आहेत. त्याच्यावर शंकराचार्यांनी त्यांचं स्वतःचं पण त्यावर खूप स्पष्ट मत दिलेलं आहे आणि त्यांना कापून काढलेलं आहे तिथे. तर इथे आपण फक्त एवढं लक्षात ठेवायला पाहिजे की बॉडीज आर मेनी बट चैतन्य इज वन. म्हणजे शरीरं वेगळ्या अनेक आहेत पण त्याच्यामध्ये असं चैतन्य, म्हणजे तुमच्यामध्ये असलेलं चैतन्य
माझ्यामध्ये असलेलं चैतन्य हे एक आहे, शरीर वेगवेगळं असू शकतं. तर हे जेव्हा आपण एक्सप्लेन करत होतो, म्हणजे दुसऱ्या अध्यायात जर आपण बघितलं, मला वाटतं 11व्या श्लोकापासून 25 श्लोकापर्यंत जर आपण बघितलं, तर तिथे त्यांनी ह्या वेगवेगळ्या आत्म्याच्या काही काही क्वालिटीज दिल्या होत्या. तिथे ते म्हणतात की आत्मा हा एक आहे, आणि देही म्हणजे हा हा जो देह आहे हे अनेक आहे. थोडक्यात काय झालं, मग सांगायचं व्याख्या काय झाली की आत्मा एक आणि बाकी सगळं अनात्मा. म्हणजे चैतन्याला सोडून जे काही मी जगात बघतो आहे ते सगळं जड आहे, ते सगळं मॅटर आहे, ते सगळं अनात्मा आहे. हे एक पहिला पॉईंट त्यांनी सांगितलं होता. नंतर आत्मा हा सर्वत्र आहे. सर्वत्र आहे म्हणजे काय, तो जाणारा कुठे आहे ना, म्हणजे जेव्हा सगळीकडेच तो आहे, आपण म्हणतो ना की त्याचं अस्तित्व असं असं कुठलंच नाही आहे की त्याचं अस्तित्व नाही आहे. तो या टेबलमध्ये पण आहे, तो या फॅनमध्ये पण आहे, लाईटमध्ये पण आहे, परंतु तो आपल्याला दिसत नाही आहे. म्हणजे आपण मागच्या क्लासमध्ये बोललो होतो की सत्ता रूपेमध्ये तो आहे. म्हणजे या 3 गोष्टी अशा ठेवायला पाहिजे की सत चित आनंद. आपण ब्रह्म कशाला म्हणतो की सत चित आनंदाला ब्रह्म म्हणतो. आता आपण म्हणतो की ब्रह्म सगळीकडे आहे, म्हणजे लहानपणापासून आपण वाचत आलो आहे आणि ऐकत आलो आहे की सच्चित ब्रह्म आहे, ब्रह्म सगळीकडे आहे. परंतु मग ते कसं आहे, मग आपण म्हणतो टेबलमध्ये ब्रह्म कसं काय आलं, कारण टेबल तर बोलत नाही, चालत नाही, काहीच करत नाही. या मोबाईलमध्ये ब्रह्म कसं आलं, मोबाईलला कसं काय मी ब्रह्म म्हणू. तर इथे बघायला पाहिजे की हे सच्चित आनंद 3 जे गोष्टी सांगितल्या ब्रह्माचे, तर ह्या टेबलमध्ये, चेअरमध्ये, मोबाईलमध्ये हे ब्रह्म जे तत्व आहे हे सत्ता रूपात आहे. सत्ता रूप म्हणजे काय, आपण सदैव बघा म्हणतो मोबाईल आहे, टेबल आहे, चेअर आहे, म्हणजे हे आहे 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 जे आपण म्हणतो, म्हणजे जे सत्ता. आपण एखादी गोष्ट, समजा इथे माझा एखादा मित्र संन्यासी, तो ॲबसेंट आहे, पण मी काय म्हणतो की तो माझा मित्र ॲबसेंट आहे आहे तर पुन्हा बघा, म्हणजे ही जी सत्ता रूपात आपण सदैव ह्या विश्वामध्ये सगळ्या गोष्टींना सत्ता बघत असतो की आहे. इज, टेबल इज, चेअर इज, देर इज अ प्रेझेन्स ऑफ माय, देअर इज अ प्रेझेन्स ऑफ माय फ्रेंड, पुन्हा इज आला. तर ही जी सत्ता, ही जी आहे अस्तित्व, अस्तित्व रूपात जे आपण सगळ्या गोष्टी बघतो, तर हे ब्रह्म या टेबल चेअरमध्ये अस्तित्व रूपात आहे. आणि हा चित आणि आनंद जे स्वरूप आहे ते खूप कमी आहे, म्हणजे निग्लिजिबल. म्हणजे इथे ब्रह्माचं मॅनिफेस्टेशन फक्त सत्ता रूपेच झालेलं आहे. स्वामी एखादा म्हणतात ना की इच सोल इज पोटॅन्शियली डिवाईन. पोटॅन्शियली त्यांनी म्हटलेलं आहे की जसं जसं आपण इव्हॉल्व्ह होत जाऊ तसं तसं आपलं हे चित स्वरूप आणि आनंद स्वरूप पण इव्हॉल्व्ह होत असतं. म्हणून जे काही आपण जड गोष्टी बघतो त्या जड गोष्टींमध्ये ब्रह्म हे सत रूपात आहे. मग फॉर एक्झाम्पल प्राणी झाले, झाडं झाले, यांच्यामध्ये सत पण आहे आणि चित पण आहे, म्हणजे त्यांच्यामध्ये चैतन्य पण आहे. आता झाडांमध्ये पण आपण म्हणतो की प्राण आहे. प्राण्यांमध्ये तर कुत्रे, मांजर या सगळ्यांमध्ये प्राण बघतोच आपण. तर यांच्यामध्ये ह्या ब्रह्माचं स्वरूप मॅनिफेस्टेशन झालेलं आहे 2 गोष्टींमध्ये, सत आणि चित. बाकी जड वस्तूंमध्ये फक्त सत्ता रूपेने आहे, म्हणजे टेबल चेअर या सगळ्यामध्ये सत्ता रूपेत आहे. प्राणी वनस्पती यांच्यामध्ये सत्ता पण आहे आणि चैतन्य पण आहे, चित स्वरूप पण आहे. आणि माणसामध्ये सत चित आनंद हे 3 स्वरूप आहेत की त्याच्यामध्ये सत्ता रूपेने पण आहे, चित रूपाने, चित म्हणजे अस्तित्व रूपाने म्हणा किंवा चैतन्य रूपाने पण आहे, आणि आनंद रूपाने पण आहे. आपल्याला आनंद होतो बघा. आता हा जो आनंद आहे हा भाग वेगळा की हा आपण जो आनंद आपण सध्या उपभोगतो आहे हा आनंद आहे विषयानंद, की मला विषय माझ्यासमोर जर गुलाबजाम आला तर मला आनंद होतो, म्हणजे विषयांच्या थ्रू मला आनंद मिळतो. पण माझा स्वतःचा मला आनंद अजून मला मिळत नाही. यस्य आत्मरत देवस्यात
असा आनंद आपल्यामध्ये आहे की त्या आनंदाच्या वेळेस आपल्याला बाह्य विषयावर अवलंबून राहावं लागत, की माझ्यामध्येच तो माताजी जेव्हा म्हणतात की मी जेव्हा कामावर पुकारला होते तर माझा गळ्यापर्यंत आनंद भरला होता. तो कुठला आनंद होता? तो विषयानंद नव्हता. हां, तर हा जो आनंद आहे की ज्या ब्रह्मज्ञ लोकांना या कुठल्याही विषयाची अपेक्षा नसते, ऑब्जेक्टची अपेक्षा नसते, पण तरीही ते आनंदी असतात. श्रीरामकृष्णाचा हात तुटला आहे आणि ते कंटाळतात, मला हात दुखतोय, हात दुखतोय, हात दुखतोय, आणि तुर्यानं मला समोरून बसून म्हणतायत की तुम्ही कशा नाटक करताय, मी बघतोय तुम्ही आतून आनंदीत आहात सगळे. श्रीरामकृष्ण तेव्हा म्हणतात की धरणीचे सारा, की त्यांनी मला बरोबर पकडलं की बाहेरून मी कितीही म्हणू दे मला दुःख आहे, सुख आहे, पण यांचा आनंदाचा स्रोत हा आतला असतो. तर हे जे मॅनिफेस्टेशन आहे म्हणजे आपल्यामध्ये सत, चित आणि आनंदच आहे, पण आपला आनंद हा विषयानंद आहे. ज्ञानी लोकांमध्ये हे सत, चित, आनंद, पण हा आनंद खरा आहे. आता जेव्हा आपण झोपतो बघा, सुषुप्तीत जेव्हा झोपतो तेव्हा पण आपल्याला प्रचूर आनंद असतो, कारण आपण त्या आनंदामध्ये त्या चैतन्यासोबत एक झालेलो असतो. आणि म्हणून आपण म्हणतो सकाळी उठल्यानंतर की आज मी खूप छान झोपलो होतो. आता हे छान झोपलो होतो ही तुम्ही स्मृती केव्हा आली? की तुम्हाला तिथे आनंद मिळाला आहे. तिथे तुम्हाला आनंद मिळाल्यामुळे तुम्ही म्हणतायत की मी छान झोपलो होतो, म्हणजे झोपेमध्ये पण तुम्हाला आनंद होता. तर सांगायचा उद्देश एवढा इथे की हे जे चैतन्य आहे, की हा जो आत्मा आहे, हे जे म्हणतो की आत्मा सर्वत्र आहे. बरेच वेळा आपल्याला विचार जेव्हा करतो, आपण वाचतो तेव्हा आपल्याला प्रश्न येतो सर्वत्र म्हणजे काय, कुठे आहे, काय आहे, कसं आहे. कारण आपल्याला बघायची विचारायची पद्धत कशी आहे, आपल्याला ऑब्जेक्ट पाहिजे असतं की मी सर्वत्र नाही आहे, मी आता इथे आहे म्हणजे मी कामावर पुकारलं नाही आहे, मी बेदूर म्हणत आहे. पण चैतन्याचं तसं नाही, चैतन्य सगळीकडेच आहे. म्हणजे काय की ह्या विश्वामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या प्रत्येक गोष्टीमध्ये ब्रह्म या सत, चित, आनंद या 3 रूपांनी अस्तित्वात आहे. आता त्याचं मॅनिफेस्टेशन फक्त कमी जास्त आहे. म्हणजे ह्या लाकडामध्ये त्याचं मॅनिफेस्टेशन फक्त सतरूपात आहे, वनस्पती आणि प्राण्यांमध्ये सत आणि चित्रूपात आहे, आणि त्यांच्यामध्ये पण आनंद आहे पण खूप कमी स्वरूपामध्ये. आणि माणसामध्ये तिन्ही याच्यात त्याचा आनंद बाहेर आलेला आहे. तर हे जे ब्रह्माचं आपण बघा विषय आपला हा आहे की हे सिक्रेट समजून घ्यायचं आहे कर्माच्या मागचं. आणि तिथे जे म्हणतात की कर्मणी अकर्मणीय पश्चिम, त्या विषयावर आपण बोलतो आहे. तर तिथे बोलताना ते म्हणत आहेत की आत्मा हा एक आहे आणि आपला देह अनेक आहेत आपले. दुसरा पॉईंट ते म्हणत आहेत आत्मा हा सर्वत्र आहे आणि देह लिमिटेड आहे. म्हणजे या देहात मी लिमिटेड आहे, मी इथून आता कामापुढे जाऊ शकत नाही, मी इथे आहे म्हणजे मी इथेच राहू शकणार आहे. तर देहामध्ये आपण लिमिटेड आहोत. पण जर चैतन्य आपलं जर बघितलं तर सच्चित आनंद या स्वरूपात सगळीकडेच आहे. तिसरा पॉईंट आहे ते निर्विकार आहे, म्हणजे आत्मा, की ते स्वतः काही करत नाही. म्हणजे आता हा बल्ब बघा, आता हा बल्ब आहे, तो लाईट देतो आहे. आता बल्बमध्ये मी हात कितीही हलवला, कसाही हलवला तरी लाईट हलत नाही बघा. माझा हात हलतो आहे, माझा हात हलतो आहे, या हातामुळे जे काही छाया पडत असेल ती छाया पडत असेल, परंतु बल्ब ज्या जागी आहे त्याच ठिकाणी आहे. बल्बच्या लाईटमध्ये मी सगळ्या गोष्टी करू शकतो, पण बल्ब निर्विकार आहे. मी हात हलवला, काही केलं तरी बल्बला काही फरक पडत नाही. तसंच मी या चैतन्याच्या छायामध्ये सगळ्या गोष्टी करतोय, चैतन्य आहे म्हणून सगळ्या करू शकतोय, पण स्वतः चैतन्य काहीच करत नाही, ते निर्विकार आहे. आणि याच या सगळ्या याच्यामध्ये आपण बघितलं होतं की हा जो आत्मा आहे म्हणून हा अकर्ता आहे. म्हणजे हा जो लाईट जो आहे हा अकर्ता आहे. या लाईटमध्ये आपण सगळे कामं करू शकतो, पण तो लाईट फक्त काय करतो, प्रकाश द्यायचं काम करतो, तो स्वतः काहीच काम करत नाही. तसंच जो आत्मा जो आहे, हे चैतन्य जे आहे, हे चैतन्य फक्त निर्विकार आहे आणि ते अकर्ता आहे, ते काहीच करत नाही. करतो कोण? तर मी तिथे सगळे कामं करतो. आता इथे पॉईंटवर आपण यायला पाहिजे की कर्मणी अकर्मण्य पश्चिम,
की मी जेव्हा आता तो बोलतो आहे यावेळेस मी लक्षात ठेवायला पाहिजे की मी बॉडी माइंड कॉम्प्लेक्समध्ये असलेला अजय बोलतो आहे, जे चैतन्य बोलत नाही आहे. ते चैतन्य काहीच करत नाही आहे यावेळेस, ते अकर्ता आहे. म्हणजे जे काही मी कर्म करतो, जे काही मी करतो ते सगळं माझ्या या बॉडी माइंड कॉम्प्लेक्सच्या दृष्टीने त्या काय म्हणतात त्या बॅकग्राऊंडमध्ये आपण बघायला पाहिजे की मी जे करतो आहे माझ्या स्वतःच्या स्वभावाला आवडेल असं, मला जे रुचेल असं, अशा प्रकारचं मी कर्म करतो. म्हणजे माझ्या अहंकाराला जे मिळेल, चांगलं वाटेल त्याप्रमाणे मी कर्म करतो आहे. पण चैतन्य जे आहे ते काहीही करत नाही. जसं आपण लाईटचं उदाहरण बघितलं की मी हात हलवतो आहे, काही करतो आहे, पण लाईटला काहीच फरक पडत नाही. तसं हे आपण समजून घ्यायला पाहिजे की जे चैतन्य आहे, चैतन्य काहीच करत नाही, बॉडी माइंड कॉम्प्लेक्स काम करत आहे. आणि जो हे असा विचार करून कर्म करतो त्याला म्हणायचं की कर्मणी अकर्म यः पश्चेत, की तो कर्म करतो आहे पण कर्म करत असताना तो कर्म करत नाही. म्हणजे कोण? आत्मा कर्म करत नाही हे जो बघतो. या क्षणी मी काय म्हणतोय की मी कर्म करतोय म्हणजे मी काय विचार करतोय की मी अजय, माझं चैतन्य सगळं मी कर्म केलं, मी कामारपूर मठामध्ये असं केलं, मी बेदूर मठामध्ये असं केलं, मी पुण्यामध्ये असं केलं. या सगळ्या मीच्या मागे फक्त बॉडी माइंड कॉम्प्लेक्सच आपला आहे. पण इथे मी असं कधीच म्हणत नाही की माझ्या शरीर मनाने हे काम केलं पण माझ्या चैतन्याने काहीच नाही केलं, हे मी कधीच म्हणत नाही. हे सगळं म्हणत असताना मी चैतन्याचा माझ्याकडे विचार पण नसतो कुठे, ते योजन दूर आहेत ते चैतन्यासाठी. पण इथे भगवंत म्हणतात की खरा कर्मी कोण? की जो म्हणतो की मी हे कर्म करतो आहे, बॉडी माइंड कॉम्प्लेक्स कर्म करत आहे आणि चैतन्य काहीच कर्म करत नाही, असा ज्याचा विचार सदैव असतो तो काय? कर्मणी अकर्म यः पश्चेत, की तो खरा कर्माच्या मध्ये कर्म करतो. कारण कुठलीही तुम्ही या सगळ्या विश्वामध्ये कुठलीही गोष्ट घ्या, इट इज ऑलवेज वर्किंग. म्हणजे आता मी बोलतो आहे, तुम्ही ऐकता आहात. आता ही भिंत, तुम्हाला भिंत तर काहीच कर्म करत नाही हो, पण या भिंतीमध्ये पण अणू रेणू आहे, ते सदैव हे मुव्हिंग आहे. की पृथ्वी आपण बघतो की स्वतःभोवती 1000 मैल पर आवरनी पृथ्वी स्वतःभोवती फिरते आहे. वाटते स्थिर आहे पण ती फिरते आहे. पण पृथ्वी स्वतःभोवती 1000 मैलनी फिरते आणि पृथ्वी सूर्याभोवती 60,000 मैल पर आवरनी फिरते आहे. तर ह्या पूर्ण विश्वामध्ये म्हणजे कुठलीही अशी गोष्ट नाही आहे की ती मुव्हिंग नाही आहे. एव्हरीवेअर देर इज अ ॲक्शन. नुसतंच आपण हातपाय हलवतो ती ॲक्शन नाही आहे, नुसतंच मनाने वृत्तीने विचार करतो ती ॲक्शन नाही आहे, ही तर ॲक्शन आहेच. पण ह्या पूर्ण विश्वामध्ये जे काही आपण बघतो आहे, हे पूर्ण जे काही काम आपण करतो आहे, म्हणजे जे काही आपण अनात्मा बघितलं, जे काही आपण जड बघितलं, या प्रत्येकपासनं, या भिंतीपासनं, या टेबलापासनं वाटत आहे आपल्याला स्टेशनरी. आपण म्हणतो की आपण स्टेशनरी आहोत, पण स्टेशनरी नाही आहेत आपण, फिरतो आपण मूव्हिंग. तर आत्मा सोडून सगळं चेंजिंग आहे, सगळं मूव्ह होणार आहे. आणि हा जर कन्सेप्ट आपण ठेवला की अनात्मामध्ये सगळीकडे ॲक्शन आहे, म्हणजे आत्म्यामध्येच फक्त ॲक्शन नाही आहे, म्हणजे चैतन्यामध्येच फक्त ॲक्शन नाही आहे, पण चैतन्याला सोडून जे काही आहे त्या प्रत्येकामध्ये ॲक्शन आहे. आणि यावेळेस आपल्याला त्या आत्म्याला लक्ष ठेवायचं की मी तो आहे. म्हणजे तो हायर आय, ज्याच्याबद्दल आपण बोललो लोअर आय आणि हायर आय, याच्याबद्दल पूर्वी बोललो आहे आपण. तर इथे साधारण लक्षात ठेवायला पाहिजे की हा फिरणारा किंवा अहंकार असलेला मी किंवा बॉडी माइंड कॉम्प्लेक्स असलेला मी, हा मी नाही आहे खरा. खरा मी कोण आहे? ते चैतन्य. आणि चैतन्य काहीच करत नाही आहे, ते निर्विकार आहे, ते अकर्ता आहे. ते करता पण नाही आहे आणि भोगता पण नाही आहे. ह्या दोन्हीही गोष्टी त्याच्यामध्ये नाही आहे. करता मी आहे बॉडी माइंड कॉम्प्लेक्स आणि भोगता पण मी आहे बॉडी माइंड कॉम्प्लेक्स. मी जर पुण्याचं काम केलं तर त्याचं फळ जे असेल, म्हणजे मी जर चांगलं काम केलं तर त्याचं फळ पुण्य, ते भोगणार पण मी असेल. मी जर खराब काही काम केलं आणि त्याचं पाप जे फळ आहे ते भोगणार पण मी आहे. आणि जेव्हा मग मी पापाचं कर्म केलं असेल तर मला पाप योनी मिळेल. जेव्हा मी चांगलं काम केलं ते हे मला चांगल्या कामाचं पुण्य योनी मिळेल. तर ही योनी कोणाला मिळते आहे?
ही तुमच्या बॉडी माइंड कॉम्प्लेक्सला किंवा हे जीवात्म्याला, ज्याला आपण बॉडीला आणि माइंडला धरून बसलो आहे, त्याला हे जन्म मिळतो आहे. त्या आत्म्याला मिळत नाही आहे. लक्षात ठेवा, पुन्हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे ते. त्या चैतन्याला काहीच होत नाही आहे. आता मी या लाईटमध्ये समजा काही जेवण तयार केलं किंवा मी अजून दुसरं काही केलं, तर ते फक्त काम होत आहे. लाईट काहीच करत नाही दोन्ही कामामध्ये. तुम्ही चांगलं काम करा, पुण्याचं काम करा किंवा पापाचं काम करा, लाईट निर्विकार आहे. तसंच हा जो कर्ता आहे, इथे भगवंत सांगताय की लक्षात ठेव की तू जे काही कर्म करतो आहे, चांगलं कर्म कर, वाईट कर्म कर, हे कर्म तू बॉडी माइंड कॉम्प्लेक्सला घेऊन त्याप्रमाणे करतोय, त्याप्रमाणे तुला फळ मिळेल आणि त्याप्रमाणे तू संसारात गटांगळ्या खातोय. तुला यातनं सुटायचं असेल, तुला काय बघायला पाहिजे की मी अकर्ता असा अजर अमर आत्मा आहे, हा तुला भाव आणायला पाहिजे. म्हणजे तुला अहंकार, मी खूप मोठा काही आहे असा न करता, मी हा अजर अमर आत्मा आहे हा अहंकार तू करायला पाहिजे. म्हणजे युअर कॉन्शियसनेस शुड बी फ्रॉम बॉडी माइंड टू युअर चैतन्य. म्हणजे ही कॉन्शियस लेव्हल जी आहे आपली, म्हणजे सदैव कर्म करताना जी आपली लेव्हल असते कामाची, ती सोडून ती आपण वरती आणायला पाहिजे. तर जेव्हा आपण त्या प्रकारचा जर विचार करत बसू, हे करू, तर भगवंत म्हणतात की ते तू सिक्रेट खरं या कर्माच्या मागचं शिकलेलं आहे. म्हणून म्हणतात की कर्मणी अकर्म या पश्चित. म्हणजे काय की कर्मामध्ये तू अकर्म बघ. म्हणजे कर्म करताना तू विचार कर की हे कर्म मी माझ्या, म्हणजे ह्या अजय कर्म करतो आहे, बॉडी माइंड कॉम्प्लेक्स असलेलं कर्म करत आहे, पण माझ्या मागे जे चैतन्य आहे ते निर्विकार आहे आणि माझं खरं स्वरूप जे आहे, माझा मूळ स्वभाव जे आहे ते तो अकर्ता आत्मा आहे. हा कॉन्शियसनेस ठेवून तू काम करायला सुरुवात केली तर तू ह्या कुठल्या पाप आणि पुण्य असलेल्या कर्माला तू लिप्त होणार. आता मी ह्या लिप्त का होतोय की मी माझं काम समजतो, मी चांगलं काम केलं म्हणून मी काय झालं, पुण्याला पण लिप्त झालो. मी खराब काम केलं म्हणून मी ह्या पापाला पण लिप्त झालो. पण मी जर विचार केला की या त्रिगुणात्मक मायेमध्ये माझ्या शरीर गुणागुणेषु वर्तनते, आपण याच्यापूर्वी बघितलं आहे की गुणामध्येच काम करतायत, तेवढं सोडून, आणि पण माझं खरं स्वरूप काय आहे, माझं खरं स्वरूप आहे तेच चैतन्य, निर्विकार, नित्य, अकर्ता असं माझं स्वरूप आहे. हे जर तू बघितलं तर ते म्हणतात की कर्मणी अकर्म पश्चात असा हा कन्सेप्ट झाला. आणि पुढे ते म्हणतात की कर्मणी अकर्म पश्चात अकर्मणीच कर्म आहे. आणि जिथे अकर्म आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता जेव्हा आपण झोपलेलं आहे, फॉर एक्झाम्पल या झोपेमध्ये जर मी विचार केला, आपण बरेच वेळा आपण साधारण लोक म्हणतो की झोपला आहे म्हणजे काय, तो काम करत नाही, पण तसं नाही आहे. त्या झोपेमध्ये पण त्याचं काम चालू आहे. कारण मी जर आता अजय म्हणून झोपलो तर उद्या अजय म्हणून उठणार आहे, मला इथे जायचं आहे, मला ते काम करायचं आहे, मला ते काम करायचं. म्हणजे ते मूव्हिंग जो आपण मग पार्ट बघितला होता की मनामधले जे वृत्ती जे तो विचार चालू आहे, ह्या वृत्ती सदैव फिरत आहेत, तिथे पण कर्म चालू आहे. कर्म म्हणजे ॲक्शन चालू आहे. म्हणजे झोपलेला निपचित पडलेला तो दिसेल की तो काहीच करत नाही आहे, तर परंतु त्याच्यामध्ये ॲक्शन चालू आहे. पोटॅन्शियली त्या बीज रूपामध्ये त्याच्यामध्ये ॲक्शन चालू आहे. तर हे जो बघतो की मी कर्म करतो आहे, कर्म करताना मी अकर्ता आहे, आणि जो कर्म करत नाही त्या कर्माच्या वेळेस पण त्याच्यामध्ये काहीतरी पोटॅन्शियली काम चालू आहे, काहीतरी कर्म चालू आहे, असं जर आपण बघितलं तर ते म्हणतात की अकर्मणीच कर्मय, की असा माणूस या काय कर्माच्या बंधनापासून सुटतो. या श्लोकामध्ये त्यांनी हे सिक्रेट सांगितलं की जर तुला यातनं निघायचं असेल या कर्मबंधनात, तर सदैव तू हायर, तुझा जो आय आहे, सदैव तुझं चैतन्य स्वरूप जे आहे त्याच्यावर तू लक्ष ठेव. आणि त्याचं स्वरूप काय आहे, नित्य, शुद्ध, बुद्ध, मुक्त स्वभाव आहे. तसाच तुझा खरा स्वभाव आहे. तू चुकीने तू हे स्वतःचं शरीर मानतो आहे, तू चुकीने तू करता मानतो आहे स्वतःला, तू चुकीने स्वतःला भोगता मानतो आहे. तर असं न मानता तू जर खरा स्वतःला जर तू अकर्ता मानलं आणि म्हणजे हे गुणागुणेषु वर्तन्त याप्रमाणे हे शरीर चालत आहे की कर्म करतो आहे असा जर तुझा भाव असेल,
तर तुला हे पाप पण तुला अटॅच होणार नाही आणि पुण्य पण तुला होणार. आपण पुण्याच्या मागे का धावतो, आता पुण्य कर्म करण्याच्या मागे का धावतो? कारण आपल्याला पुण्य पाहिजे आहे, कारण आपण स्वतःला एक कर्ता मानतोय, आपण स्वतःला भोगता मानतोय. आणि मी जर खराब कर्म केलं असेल तर त्यात आपल्याला खूप खराब वाटतं, आपण पश्चाताप व्यक्त करतो, आपण म्हणतो की आपण मला पाप लागलं. हे का म्हणतोय? कारण मी स्वतःला पुन्हा कर्ता मानतोय, पुन्हा भोगता मानतोय. पण जर तुम्ही अकर्ता जर स्वतःला मानलं तर तुमच्या हातनं पुण्य झालं काय आणि पाप झालं काय तुम्हाला काही फरक पडत नाही. कारण जो ज्ञानी आहे त्या ज्ञानी माणसाच्या हातनं काही पाप होत नसतील का? म्हणजे पाप म्हणजे काय, तो चालतोय त्याच्या किती लोक किती त्याच्या हातामध्ये मुंग्या पायाखाली चिरलेल्या असतील, कोणाचा त्याच्यामध्ये काही म्हणजे त्याच्या स्वतःची इच्छा नसताना पण किती लोकांचं काही खराब होत असेल काही गोष्टी. म्हणजे खराब म्हणजे काही गोष्टी त्यांना प्रॉब्लेम होत असेल. जसं आता आपण म्हणतो की म्हणजे समजा रामकृष्ण मिशननी एखादं त्या एरियामध्ये एखादं कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट उघडली तर त्याच्या आजूबाजूच्या ज्या काही कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट आहेत त्या बंद पडतात आपोआप. कारण एक तर आपलं स्वस्त असतं आणि चांगलं शिकवलं जातं, म्हणून बाकीचे दुकानं बंद पडतात. आता आपण इथे काय, मी चांगलं कर्म करायला लागलो, मी चांगली कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट उघडायला गेलो, हे चांगलं कर्म केलं, पण त्यासोबत वाईट काय झालं की इतर लोकांची दुकानं बंद पडली, त्यांचा रोजगार गेला. तर अशा दृष्टीने जेव्हा आपण कुठलं चांगलं काम करतो तेव्हा त्याच्यात वाईट कर्म पण होत असतं. जेव्हा एखादं वाईट काम झालं तर तेव्हा चांगलं काम पण होऊ शकतं. तर हे केव्हा मला लागू आहे की जेव्हा मी स्वतःला मी करता भोगता समजतो. पण मी जर समजलो नाही, मी जर स्वतःला जर ते समजतो म्हणजे मी अकर्ता आहे, मी अभोक्ता आहे, मी नित्यशुद्ध बुद्ध स्वभाव असा आत्मा आहे, असा जर आपण विचार केला आणि असा बोध ठेवून जर आपण कर्म केलं तर इथे भगवंत म्हणतात की तुला घाबरायची आवश्यकता नाही आहे. तुला कधीच हे पाप आणि पुण्य तुझ्यामध्ये तुला अडकवू शकत. तू सदैव पाप पुण्यापासून मुक्त होशील. म्हणजेच काय होईल, तुम्हाला पुढचा जन्म घ्यावा लागणार नाही. आपण पाप करतो म्हणून आपल्याला पुढचा जन्म घ्यावा लागतो, पुण्य करतो म्हणून आपल्याला पुढचा जन्म घ्यावा लागतो. तर या पुण्य पापाच्या यातनं जर तुला सुटायचं असेल तर स्वतःला अकर्ता मान आणि तू कर्म कर. म्हणून इथे या श्लोकात आहे म्हणतात कर्मणी अकर्मणी पश्चेत अकर्मणीच कर्मय सबुद्धिमान मनुष्येषु. तोच बुद्धिमान माणूस आहे की ज्यांनी हे खरं बघितलं आहे. काय बघितलं आहे? हे कृष्ण कर्मकृत, की या सगळ्या क्रियेमध्ये तो अकर्ता आहे. आता मी जेव्हा बोलतो आहे, या बोलताना मी तुमचा जो काही क्लास घेतो आहे किंवा तुम्ही जो ऐकता आहे, यावेळेस जर मला हा कॉन्शियस असेल तर हा आत्मा बोलत नसून मी बोलतो आहे. एक माझा अहंकार किंवा बॉडी माइंड कॉम्प्लेक्स हे बोलतं आहे, पण माझ्यामधलं खरं स्वरूप जे आहे ते अकर्ता आहे. तर या बोलण्यामुळे जे काही चांगल्या वाईट गोष्टीचं काही जे स्वरूप होणार असेल किंवा फळ मिळणार असेल तर ते मला मिळणार नाही. कारण मी सदैव त्याचा विचार करतो आहे की ते तत्व मी आहे. म्हणजे व्यवहार करताना मला सगळं करावं लागेल. व्यवहार करताना मी अजय आहे, व्यवहार करताना तुम्ही तुमचं स्वतःच्या पद जे आहे त्या पदाला घेऊन तुम्ही काम करता, तो व्यवहारासाठी झाला. पण व्यवहाराच्या मागे माझा जो काही कॉन्शियस असायला पाहिजे. हां, ते एकदा शंकराचार्य म्हणतात, मला नेहमी नेहमी सांगतो ते की म्हणतात की एखादा पुरुष तो जर बाईचं रूप घेऊन जर त्याने ॲक्टिंग केलं तर भगवंत म्हणतात, शंकराचार्य म्हणतात की त्या माणसाचा जो कॉन्शियसनेस आहे की मी बाहेर साडी घातलेला आहे, इकडे साडी घातलेला आहे, ब्लाऊज घातलेला आहे, इकडं पुढं केसांचा संभार केलेला आहे, सगळं केलं आहे, पण त्याच्या आतमध्ये जो कॉन्शियसनेस आहे की मी पुरुष आहे हे कधी जाऊ शकत नाही. तो बाहेरून त्याने कितीही ॲक्टिंग करू दे, सुंदर बाईंची ॲक्टिंग करू दे, पण त्याच्या आतलं जे पुरुषत्व आहे त्याला जे माहिती आहे की मी पुरुष आहे, मी स्त्री नाही आहे, हे त्याला कधीच जाणार नाही हा कॉन्शियसनेस. तर आपण ह्या साधारण याच्यामध्ये कर्म करत असताना जर आपलं असं झालं की मी ते आत्मा आहे, मी जे आत्मतत्व आहे, तर ह्या कर्मामध्ये तुम्हाला लिप्त व्हायचा काही संबंध राहणार. तर हा एक इम्पॉर्टंट श्लोक भगवान सांगतायत आणि याच्या नंतरचे 2-3 जे काही श्लोक आहेत ते या श्लोकावरच पुढची ती व्याख्या आहे. तर आपण आज इथेच थांबू, कारण महत्त्वाचा एक सब्जेक्ट आपण इथे कवर केलेला आहे. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.